नगरपंचायती आणि नगर परिषदांचा निकाल आज ऐवजी 21 डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातोय, मुख्यमंत्र्यांकडून चिंता, विरोधकांचाही संताप। काल राज्यभरात नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान। वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा। राज्यभरात मतदानाला अनेक ठिकाणी गालबोट। मतदान केंद्राबाहेर मोठा राडा। बोगस मतदानाच्या आरोपांवरून महाड रोह्यात कार्यकर्ते भिडले। हिंगोलीतले शिंदेंचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात। मतदानावेळी गोपनीयतेचा भंग केल्याचं समोर। माझाच्या बातमीनंतर बांगरांवर गुन्हा दाखल। मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याची आज अंतिम तारीख। मात्र दुबार मतदारांची संख्या अधिक असल्यानं मुदत वाढवण्याची ठाकरे सेनेची मागणी। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार आकर्षित होतील असे निर्णय घेऊ नये। निवडणूक आयोगाचं सरकारला पत्र लिहिणार। अधिवेशनावेळी घोषणा करताना सरकार मर्यादा पाळणार का, याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। मुंबईतील विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम। निवडणुकीतील वादावादीनंतर एकत्र दिसणार। पंतप्रधान कार्यालयाचं नाव आता सेवा तीर्थ। केंद्राचा मोठा निर्णय, तर देशभरातील राजभवनांना आता लोकभवन अशी नवी ओळख। देशभरात डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये वाढ। सर्वोच्च न्यायालयाकडून सु मोटो दाखल। तपास करण्याचे कोर्टाचे सीबीआयला आदेश। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रायपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा वनडे सामना। टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न असेल। पहिल्या वनडेत टीम इंडियाचा 17 धावांनी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।